रविवारची सुट्टी आहे आणि तेच करून कंटाळा आलाय, मग ही रेसिपी तुमच्यासाठी. एक जाळी घेतली, जाळीवर खोबरं, टोमॅटो आणि ते सगळं भाजून घेतलं. मिक्सरचं भांडं घेतलं, भाजलेलं ती आत्ता भाजून घेतलेलं कांदा, टोमॅटो आणि खोबरं, लसूण, भरपूर अशी कोथिंबीर, दालचिनी, तमालपत्र सगळं घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे. एक मोठा आकाराचा कांदा घेतला, त्याच्या साली काढून बारीकसर आपण कांदा चिरून घेऊया. जितका जमेल तितका कांदा बारीक चिरला की भाजीला चव छान येईल. कांदा चिरून झालेला आहे. कढईत तेल गरम करत ठेवलं. 2 ते 3 चमचे मी ते तेल घातलेलं आहे आणि सगळा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये लालसर होईस्तोवर हा कांदा एकसारखा परतवून घेऊया. जे वाटण आपण मगाशी बारीक केलेलं सगळं कांद्यामध्ये घालून घेत आहे आणि छान तेल सुटस्तवर हे मसाला एकसारखा भाजून घेऊया. मसाला एकसारखा भाजून झालेला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून एकसारखं मिक्स करून घेऊया. परत ह्याला तेल सुटण्यासाठी 1-5 मिनिटासाठी शिजवून घेऊ. मी एका पातेल्यात 4 अंडी उकडत ठेवलेली. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि अंडं उकडत असताना मी थोडंसं मीठ घातलं आणि अंड्याचे गवत सहजपणे निघले जातील. मी अंडा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून मसाला सगळ्या अंड्याला लागू शकतो. आणि सगळ्या अंडे मसाल्यामध्ये घातलेले आहेत. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. 1-2 ते 3 मिनिटासाठी हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्या आणि बारीक गॅसवर 1-5 मिनिटासाठी हा मसाला शिजवून देऊ. अंडा करी व्यवस्थित शिजलेले आहे. भरपूर अशी कोथिंबीर गार्निश करूया. कोथिंबीर गार्निश करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि एकसारखं हलवून घेऊया. पाहू शकता अंडा करीला किती जास्त कट आलेला आहे आणि झणझणीत आणि चरचरीत अंडा करी तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. जर का व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा. आणि बरं का, या की अंडा करी खायला. धन्यवाद.